पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक, मन हेलावून टाकणारी आणि दुःखद दुर्दैवी घटना समोर आली आहे. वीकेंडला निसर्गरम्य वरंधा घाटात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या पुण्यातील 4 तरुण मित्रांपैकी एका 28 वर्षीय तरुणाचा नीरा देवघर धरणाच्या खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. देवेश राज मिश्रा असे मृत पावलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. पर्यटन आणि आनंदाच्या क्षणांचे रूपांतर अवघ्या काही क्षणातच अत्यंत तीव्र आणि कायमस्वरूपी शोकात झाल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. सुट्टीच्या निमित्ताने पुणे परिसरातील लोणी काळभोर येथून 4 तरुण मित्र वरंधा घाट आणि आजूबाजूचा निसर्ग पाहण्यासाठी आले होते. पावसाळ्याच्या प्रसन्न वातावरणात घाटातील सृष्टी सौंदर्य न्याहाळत असतानाच या पर्यटकांना नीरा देवघर धरणातील अथांग आणि विस्तीर्ण पाण्याचा साठा दिसला. धरणातील मुबलक आणि संत पाहणी पाहिल्यावर या तरुणांना धरणात पोहण्याचा मोह अनावर झाला. पात्राची खोली, तेथील प्रवाह आणि संभाव्य धोक्याचा कोणताही अंदाज न घेता हे तरुण वेणुपुरी गावाच्या हद्दीतून थेट नीरा देवघर धरणाच्या नदीपात्रात पोहण्याच्या उद्देशाने उतरले. मात्र धरणात उतरलेल्या 4 मित्रांपैकी देवेश मिश्रा याला व्यवस्थित पोहता येत नव्हते. धरणातील पाण्याचा वेग आणि खोली याचा कसलाही अंदाज न आल्याने देवेश अचानक नदीपात्रात खोलवर गेला आणि येथील पात्रातील गाळाला अडकून बुडला. देवेशला पाण्यात गटांगळ्या खाताना पाहून त्याच्या सोबत असलेल्या इतर मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न केले. त्याला बाहेर काढण्यासाठी त्यांनी खूप हातपाय मारले, परंतु पाण्याचा मोठा ओघ आणि खोल गाळ यामुळे त्यांना देवेशला वाचवण्यात यश आले नाही. अखेर डोळ्यादेखत मित्राला जलसमाधी मिळाल्याने इतर 3ही तरुण प्रचंड घाबरले आणि हतबल झाले. या भीषण दुर्घटनेनंतर घाबरलेल्या मित्रांनी तात्काळ नियंत्रण कक्षाच्या 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना घटनेची सविस्तर माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचतात स्थानिक यंत्रणेच्या मदतीने तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. भोर येथील भोईराज जल आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जवान, पोलीस कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ आणि गावचे पोलीस पाटील यांनी संयुक्तपणे नीरा देवघर धरणाच्या पाण्यात देवेशचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली. तब्बल 3 तासांच्या अथक आणि खडतर शोधमोहिमेनंतर बचाव पथकाला देवेशचा मृतदेह शोधण्यात यश आलं. शोध पथकाने मृतदेह पाण्याबाहेर काढून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पाठवला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे लोणी काळभोर परिसरात शोककळा पसरली असून पर्यटकांनी धरण किंवा नदीपात्रात उतरून जीव धोक्यात घालू नये असे आवाहन भोर पोलिसांकडून करण्यात आले आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.